मराठी माणसांची मराठी वाहिनी। महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलनाची धग ही गावखेड्यापर्यंत पोहोचलेली आहेत। प्रत्येक घरातील मराठा बांधवांना, मराठा महिलांना, मराठा भगिनींना आरक्षणाचं महत्त्व आता समजायला लागलेलं आहे। ही आरक्षणाची धग मनोज पाटील जरांगे यांच्या माध्यमातून अंतरवाली सराटी जालना जिल्ह्यातील या गावातून सुरू झाली आणि बघता बघता महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आणि घरातल्याच्या प्रत्येकाच्या मनामध्ये मराठा आरक्षणाची धग पेटते आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नामलौकिक असलेल्या लोणी या गटामधील अनेक गावं एकत्रित आलेले आहेत आणि साखळी उपोषणाला सुरुवात झालेली आहे। सरकारला दिलेला 40 दिवसाचा अल्टिमेटम समाप्त झालेला आहे आणि मनोज पाटील जरांगे यांनी मराठा बांधवांना शांततेचं, संयमेचं या ठिकाणी आमरण साखळी उपोषण सुरू करण्याचे आव्हान देखील केलेलं आहे। आपल्यासोबत हे आंदोलक आहेत आणि आंदोलकांसोबत आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत। आपण जसं दृश्यामध्ये बघत आहात की इथे महिलासह या ठिकाणी तरुण सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत आंदोलक आहेत, आपण त्यांच्याही प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत। काय भावना आहेत एकंदरीत तुमच्या? मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतंय, परंतु सरकार देत नाही, काय सांगाल? आरक्षण मिळालंच पाहिजे ना, आरक्षणाची गरज बी आहे। सगळे गोर गरीब काय नाही, सगळेच मराठी श्रीमंत असंही नाही ना। मराठी श्रीमंत आहेत असं नाही, असं यांचं म्हणणं आहे। तुमचं काय मत आहे आरक्षणाच्या बाबतीत? सरकार महत्त्वपूर्ण भूमिका घेणार होतं, 40 दिवसाचा अल्टिमेटम संपलेला आहे। नमस्कार। या ठिकाणी मी या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला विनंती वजा इशाराही म्हणेल की शासनाने मराठा समाजाला लवकरात लवकर या ठिकाणी आरक्षण द्यावं। कारण शासनाने की मराठा समाजातील जे विद्यार्थी असतील, या विद्यार्थ्यांचं सध्या जी आर्थिक विषमता आहेत ती विद्यार्थ्यांच्याही लक्षात येते आणि भविष्यात हा विद्यार्थी आक्रमकतेच्या पवित्र्यात आहेत आणि शासनाने जर या आंदोलनाकडे लक्ष दिलं नाही आणि भविष्यात जर आरक्षण दिलं नाही तर भविष्यामध्ये मराठा समाज या आंदोलनाला आणखी तीव्र स्वरूपात करून या आंदोलनाची दाहकता वाढवण्याचं काम करणार। आंदोलनाची दाहकता वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। मराठा समाज फक्त इशाऱ्यावरची वाट बघतोय, एका इशाऱ्यावरती काही होऊ शकतं। काल मंगेश साबळे जे आहेत, मराठा तरुण युवक जे आहेत, त्यांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची आलिशान गाडी फोडत त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला आहे सरकारचा। काय सांगाल? माईक सोडून द्या। काल मुंबई येथे गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी आमच्या मराठा आरक्षणासाठी खोडा घालणाऱ्या गुणवंत सदावर्तेला चांगलाच धडा शिकवला। तसाच धडा या पुढेही इतर मराठा समाज, इतर जे आमच्या आरक्षणाला खोडा घालतात त्यांना शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी माझी प्रतिक्रिया। आपल्यासोबत चिमुकल्याला घेऊन या ठिकाणी मराठा आंदोलक सुद्धा आलेले आहेत। त्या आपण जसं दृश्यामध्ये बघत आहात की या चिमुकल्याला सुद्धा आरक्षणाचं महत्त्व कळायला लागलंय की काय, असं आता वाटायला लागलं आहे। काय भावना आहे तुमच्या? मराठा समाज आक्रमक होतोय परंतु शांततेचं प्रतीक सुद्धा दाखवतोय। हो, त्याच्यामुळे मी सांगतो की मराठा समाज हा शांत रूपेन चालतो, नाहीतर तीव्र बी होऊ शकतो। कारण की फक्त आमचे मनोज भाऊ आणि आम्ही त्यांना वडील पण मानतो, त्यांना जर आम्हाला इशारा दिला तर आम्ही कुठलाही पाऊल मागे घ्यायला विसरणार नाही। काय मत आहे तुमचं? काल साबळे यांची जी गाडी फोडली, आपल्या साबळेंनी जी गाडी फोडली सदावर्तेची, ती फक्त आज ती गाडी फोडली। ते जर सदावर्ते जर तिथं सापडला असता तर त्याला सुद्धा फोडला असता। आणि म्हणून भविष्यात सर्व जे मराठा आरक्षणाच्या विरोधात जे नेते बोलतील त्यांनी त्याचा विचार करावा। मराठ्यांचे एवढे आमदार असताना एक छगन भुजबळ ओबीसींचं मत लावून धरलेले आहेत। मराठाचे आमदार का चुप्पी साधून आहेत? जय शिवराय। आपले जे आमदार आहे यांनी सर्वांनी एकजूट येऊन आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू लवकरात लवकर मांडावी। नाहीतर कारण की आपला जो समाज हा एक बहुसंख्याचा समाज आहे, शांत रीतीने चालणारा समाज आहे। आपण नाही याची गैरवापर न करता शासनाला निवेदन आहे की लवकरात लवकर आम्हाला आरक्षण देण्यात यावा, हीच एवढी आमची एक मराठी समाजाची भूमिका म्हणून। आपल्यासोबत अजून आंदोलक आहेत, आपण त्यांच्याही भावना जाणून घेणार आहोत। मराठा समाजाच्या दोन बाजू भविष्यात होऊ शकतात, एक हिंसावादी समाज आणि एक अहिंसावादी समाज। कारण की जर आरक्षण मिळत नसेल तर आम्ही हिंसकही होऊ शकतो आणि शांततेने सुद्धा चालू शकतो। काय वाटतं? जर सरकारला म्हणजे माझी अशी विनंती आहे की आम्हाला 40 दिवसाची वेळ मागितली होती आणि त्या 40 दिवसामध्ये की आम्ही नक्कीच आरक्षण हे तुम्हाला देऊ, आणि त्यांचं जे अल्टिमेटम होता, त्यांची जी वेळ होती का ती त्यांनी पाळली नाही। मी सरकारला अशी विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर की मराठ्यांना आरक्षण द्या। कारण का हेच तरुण
हिंसक पण बनू शकता आणि म्हणून का शांततेच्या मार्गाने जे आंदोलन चालू आहे का त्या आंदोलनामध्येच का तुम्ही खऱ्या अर्थाने की मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे, कारण की मराठ्यांच्या मुलांना खऱ्या अर्थाने आरक्षणाची गरज आहे. मराठ्यांच्या मुलांना आरक्षणाची गरज आहे. या ठिकाणी बाबा आहेत, बाबा या समोर. बाबांनी हातामध्ये ही पाटी घेतलेली आहेत आणि ज्यावरती लिहिलेलं आहे तर मनोज जरांगे पाटील यांना भगवंत दीर्घ आयुष्य देव. जरांगे पाटलांना दीर्घ आयुष्य मागतायत तुम्ही, तुमच्या हातामध्ये पाटी आहेत. काय भूमिका आहेत मराठा समाजाप्रती? मराठा समाजाला आरक्षण मिळावा या करताना मनोज जरांगे पाटील यांना दीर्घ आयुष्य मिळो हीच मराठी बांधवाच्या वतीनं मी जाहीर असं ते मागणी करतायत. बाबा या ठिकाणी की जरांगे पाटील सारखे जे नेते आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी आरक्षण मिळावं अशी भूमिका आहेत. तुम्हाला काय वाटतंय की आज तुम्ही डोक्यामध्ये एक मराठा लाख मराठाची टोपी घातलेली आहेत, हातात भगवा ध्वज आहे शिवरायांचा, काय भूमिका आहे? आमचं म्हणणं असं आहे का जर कदाचित हे सरकार आहे हे एका रात्रीत सरकार पाडू शकतं, एकाच रात्रीत ते कोणाकडे जात्या एका दिवसात उभं करू शकतं. आणि जर कदाचित 40 दिवसात जरी त्यांना लागले तरी यांना आरक्षणाचा कुठलाही काही सांगता आलं नाही. त्याच्यापैकी 150 आमदार हे मराठी समाजाचे आहे. अरे त्या ओबीसी SC यांचे 1-2 आमदार आहे. ते काही वक्तव्य करता राणे असतील किंवा गुलाबराव पाटील असतील किंवा सदावर्ते असतील, अहो इतके हे खालच्या थराला बोलत्या. आणि हे आपले पाटील हे 150 आमदार आहे यांच्यापेक्षा हिजडे बरे. यांनी जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर यांच्या इतके नालायक एवढं. या ठिकाणी आमदारांप्रती रोष व्यक्त केलेला आहे यांनी. आणि आपल्यासोबत आम्ही मराठे कुणबी मराठेचा बोर्ड घेतलेला एक युवक आहेत. दादा समोर इकडं काय सांगशील नेमकं कुणबी आणि मराठा या दोनही विषयावरती नारायण राणे बोलले होते की हे दोन वेगवेगळे घटक आहेत, परंतु जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की आमचे 2 अंग आहे मराठ्यांचे, ज्यामध्ये आम्ही क्षत्रिय आहेत आणि शेतकरी सुद्धा आहोत. काय बरोबर आहे, जसं जरांगे दादांनी सांगितलं की आम्ही क्षत्रिय आणि आम्ही दोन एकच अंग आहे. जसं की नारायण राणे बोलले होते की कुंभी वेगळे आणि मराठी वेगळे, तर मी सांगतो माझी आई आणि वडील इथं दोघं पण उपोषणाला उपस्थित आहे. माझी आई कुंभी आहे आणि माझी वडील आरक्षण नाही, म्हणजे मग आपण याच्यातून विचार करू शकतो का माझ्या आईला आरक्षण आहे माझ्या वडिलांना नाही, मग आमचा काय? तुम्ही म्हणता वेगवेगळे कशावर म्हणू शकता तुम्ही? मग वेगवेगळ्याचा आमचा संबंध होऊ शकत नव्हता ना, बरोबर आहे की नाही? मग का माझं फक्त नारायण राणे एवढं सांगणं आहे का जे कुंभी भाग आहे का ते कुंभी आणि मराठा एकच आहे, फक्त जो भाग आहे तो याच्या कुंभीमध्ये समाविष्ट करता आहे. जे जरांगे पाटलांनी सांगितले का एकच आहे का त्यांना फक्त समाविष्ट करून घ्यावा एवढी सरकारला विनंती आहे. आणि जे सरकार आहे एका रात्रीमध्ये नोटबंदी करू शकतं, एका रात्रीमध्ये 2000 नोटा काढू शकतं, परत पार्टी का मुख्यमंत्री बदलू शकतं, पार्टी राज्य हे चालू करून का जे मुख्यमंत्री शपथ घेऊ शकतं का असं करू शकतात. मग याला 40 दिवस देऊन सुद्धा काही आरक्षण का बरं नाही देऊ शकत का? एक 40 दिवसाचा अल्टिमेटम देऊन सुद्धा या ठिकाणी सरकार महत्त्वाचा निर्णय घेत नाही, परंतु रात्रोरात्र सत्ता पालट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात असं मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत आणखी एक दादा आहेत. काय सांगाल एकंदरीत सरकार का प्रलंब करतायत आणि मराठ्यांचा अंत का पाहत आहेत? माझा असा प्रश्न आहे की हा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, आरक्षणाचा जो मुद्दा आहे ना हा केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे. त्यामुळे ह्या आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये मोदी साहेबांनी खास करून लक्ष घातलं पाहिजे. कारण ना फडणवीस साहेब लक्ष घालत आहे ना मुख्यमंत्री लक्ष घालत आहे, त्यांनी आश्वासन देत आहे. आणि माझं म्हणजे कळकळीची विनंती आहे मोदी साहेबांना का त्यांनी आरक्षणाबद्दल 4 ते 5 दिवसामध्ये निर्णय घेतला पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्याकडून सुद्धा अपेक्षा आहेत मराठा बांधवांच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे मित्रांनो, जर आरक्षण टिकवायचं असेल तर SC ST किंवा OBC या प्रवर्गातून आरक्षण दिलं जावं असं कायदेतज्ञांचं मत आहे. जर आरक्षण OBC SC ST या प्रवर्गातून दिलं गेलं तर ते 100% टिकेल असं या ठिकाणी कायदेतज्ञांचं मत आहे. काय वाटतं तुम्हाला, सरकार आपल्याला आरक्षण देईल का? जय शिवराय. माझं नाव भरत विष्णू गायके, अंचलगाव. आमचं असं म्हणणं आहे की आता ज्याला आरक्षण मिळालेलं आहे त्यांची फीस आहे 15,000 रुपये मिळतील, आम्हाला 2 लाख रुपये भरावं लागतं का? आमचे मुलं पैशाअभावी घरी राहत्या, पैशाअभावी आमचं त्यांचं शिक्षण होत नाही, 2-2 लाख रुपये फी भरायला लावते बा. आणि ज्याला आरक्षण मिळालं आहे त्यांचं 10-5 हजारामध्ये फीचं काम होऊन जातं. आता आम्ही लाभार्थी असे झाले का पैशाअभावी घरी राहिले किंवा काही 2 मार्कावरून सुद्धा त्याला रिजेक्ट केलं जातं. याचं कारण असं आहे की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे बुवा. मोदी साहेबांनी याची दखल घेतली पाहिजे. काय वारंवार आता काय राजकीय पक्ष चालू आहे, घडामोडी ते काही रात्रीत करू शकत्या, नोटबंदी करत्या का रात्रीतून सरकार बदलू शकतात. तर हे थोडंसं काम आहे का शेतकऱ्यांचं मराठा समाजाचं का त्यांनी याची दखल घेतली पाहिजे. शेतकऱ्यांच्या आणि मराठा समाजाच्या भावना ज्या आहेत त्या दखल घेतलेली पाहिजे असं या ठिकाणी मराठा युवकांचं आंदोलकांचं म्हणणं आहे. एक मराठा कोटी मराठा, लाखावरून मराठा कोटी होतोय. म्हणजे जरांगे पाटलांच्या सभेला कोट्यावधी मराठ्यांनी हजेरी लावलेली होती. एकंदरीत काय मागण्या आहेत मराठा समाजाच्या आणि सरकार कशा पद्धतीने बघतंय समाजाकडे? इकडे समोर खरं तर सरकारची भूमिका अशी आहे की त्यांना असं वाटतं की मराठा हे वेगवेगळ्या पक्षामध्ये विभागलेले आहे.
परंतु ज्या दिवशी सर्व पक्ष सोडून मराठा समाज एक मराठा म्हणून उभा राहील, आंतरवाली सराटी येथे झालेली गर्दी आता लाखात नाही तर कोटीमध्ये मोजल्या जाते. पण ज्या दिवशी आता सरकार आमचा अंत बघतंय आणि आमचा अंत जेव्हा पार फिटेल तर ती संख्या कोटीत देखील मोजता येणार नाही, ती अब्जामध्ये देखील जाऊ शकते अशी मी शासनाला गाडी देतो. अब्जामध्ये असलेले मराठ्यांना आरक्षण पाहिजे, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठी काही शांत बसत नाही. हाच मुद्दा या ठिकाणी मराठा आंदोलकांकडून पाहायला मिळतोय. काका आपल्या सोबत आहेत, काय भूमिका आहेत, आरक्षण का पाहिजे? माझी एकच भूमिका आहे, जे मराठा आमदार आपल्या तालुक्याचे बोरणारे सर त्यांनी तात्काळ राजीनामा देऊन मराठा समाज फक्त एकाच आमदारानं राजीनामा देऊन भागेल का? मराठा आमदारांनी, खासदार, आमदार, मंत्री, काय साखर कारखान्याचे राजीनाम्याच्या पलीकडे जाऊन ते संसदेमध्ये, विधान भवनामध्ये जाऊन आमदार खासदार आहेत तिथेही गदारोळ करू शकतात. या ठिकाणी आमदारांप्रती असलेली जी नाराजी आहे ती या मराठा बांधवांनी, मराठा आंदोलकांनी व्यक्त केलेली आहेत. आपल्यासोबत आरक्षण कोणतं, दादा समोर आरक्षण कोणतं, 50% आतलं असा एक फ्लेक्स हातात घेऊन हा दादा उभा आहेत. काय भावना आहे तुमच्या? 50% आतलं आरक्षण म्हणजे नेमकं काय सांगायचं? त्याच्या वरील जर आरक्षण गेलं तर ते केंद्राच्या हातात असतं आणि वरील जे आरक्षण आहे ते आम्हाला माहिती आहे. अरे ते कायदे तज्ञच होऊन गेले तुम्ही. कायदे तज्ञच झाले. त्याच्यामुळे जर मुख्यमंत्री साहेबांनी राजेंचा मान राखून त्या दिवशी सांगितलं की आम्ही 100% आरक्षण देणार आहे, ते शब्दाला किती जागतात त्याच्यावर आमचं लक्ष आहे. आणि एवढं करून महाराष्ट्र ही भूमी संतांची, साधू संतांची, सर्वांची भूमी, तरी मग तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे, भले तरी देऊ आम्ही काशीची लंगोटी आणि नाथाळाच्या माथी आम्ही हाणू काठी. त्याच्याबद्दल आम्हाला एवढं नाथाळाच्या म्हणजे मराठा बांधव या ठिकाणी नाथाळाच्या माथ्यावरती काठी आणायच्या तयारीत आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. आपल्यासोबत आणखी काही आंदोलक समोर येतात इकडं, त्यांच्यासुद्धा काय भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत. मराठा समाज आक्रमक होतोय, आरक्षण किती दिवसांनी मिळेल असं तुम्हाला वाटतंय? या ठिकाणी जगानं जी मराठा क्रांती मोर्चांची दखल घेतली, म्हणजे पूर्ण जगाला शिस्तीचं दर्शन घडवलं, शांततेचं, आणि तेवढंच एकमेकांचा आदर सन्मान असेल, महिलांच्या बाबतीत असेल, मुलींच्या बाबतीत असेल, कुठल्याही प्रकारचा कुठेही गालबोट न लागता ज्या जगानं आदर्श घेतला, म्हणजे शांतताप्रिय वातावरणामध्ये किंवा शांततेच्या मार्गानं हा जो काही जेरीस आलेला मराठा समाज आहे आज, हा आपल्या आरक्षणासाठी शांततेच्या मार्गानं लढा देतोय. गेल्या 40 दिवसाचा अल्टिमेटम संपला. मनोज जरांगे साहेबांचं जे काही निस्वार्थ, निष्कपट आणि तेवढंच निष्कलंक व्यक्तिमत्व ज्या मराठा समाजाचे संपूर्ण कुठलीही संघटना घ्या, कुठलाही पक्ष घ्या, प्रत्येक संघटनेत नेते आहेत, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, परंतु अशा समाजानं की ज्याच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत, नेतृत्व करण्याची क्षमता आहे, नेतृत्व करतोय, त्या समाजानं आज जरांगे पाटलासारख्या सामान्य माणसाचं व्यक्तिमत्व नेतृत्व म्हणून स्वीकारलं आणि शांततेच्या मार्गाने चालू असलेला हा जो काही आरक्षणाचा लढा आहे, याचा अर्थ मराठा समाजाने असा घ्यायचा का की सरकारला ते मान्य नाही. कारण जो अल्टिमेटम देऊन सरकार जर त्यामध्ये जर निर्णय घेणार नसेल तर कुठेतरी समाजाचा उद्रेक व्हावा आणि त्यातून काहीतरी अघटित घडावं, म्हणजे मराठा समाजाला त्या ठिकाणी कुठेतरी कायद्याच्या कचाट्यात पकडता येईल आणि आरक्षण उलथून लावण्याची भूमिका सरकार वाट बघते का? मराठ्यांना उग्र स्वरूप घ्यायला लावायचं आणि त्यानंतर मग कायद्याचा धाक दाखवत पुन्हा ते जे काही आरक्षणाचा मुद्दा आहे हे उपोषण जे सुरू आहेत, हा जो काही महत्त्वाचा पायंडा मनोज पाटील जरांगे यांनी महाराष्ट्रभर उभारला आहे त्याला उलथून लावण्यासाठी सरकार काही प्रयत्नात आहे का, असं या ठिकाणी आंदोलकांचं म्हणणं आहे. तुम्हाला तुमच्या माध्यमातून सरकार दरबारी बसलेला सरकार कुठलाचंही असो, कुणाचंही असो, कुठल्याही पक्षाचा असो, तर तुमच्या माध्यमातून त्यांना सर्वांना एक विनंती असेल की तुम्ही जसं तुमचा कॅमेरा अगोदरही या सर्व पेंडॉलमध्ये फिरवला, प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाताय, तर जे काही कोणी सिस्टीममध्ये बसलेले ज्यांना या प्रक्रियेमध्ये जे सहभाग घेऊन ते देऊ शकतात तर त्यांना म्हणावं थोडंसं माणुसकीचं दर्शन दाखवा आणि या पेंडॉलमध्ये बसलेल्या ज्या काही माता भगिनी असतील, वयोवृद्ध असतील, यांच्या चेहऱ्यावरचा जो काही आक्रोश आहे तो तुम्ही समजून घ्या, वाचा आणि लवकरात लवकर यावर निर्णय घ्या, जेणेकरून हा जो काही संतांची भूमी म्हणणारी महाराष्ट्र आहे, पूर्ण देशाला जगाला हेवा वाटणारा जो महाराष्ट्र आहे, त्यात तुम्हाला नक्कीच आणखी विकासात्मक दृष्टिकोनानं पुढे जाता येईल. किंवा जर हा समाज जर तुमच्या या चुकीच्या निर्णयांमुळे जर बिथरला तर त्यात अघटितही होऊ शकतं, अघटित घडू शकतं असा इशारा देखील मराठा आंदोलकांनी दिलेला आहे. आणि समाजाच्या भावना ज्या आहेत त्या त्यांच्या चेहऱ्यावरून त्या पंडालमध्ये जाऊन तुम्ही वाचाव्यात अशी सरकारला मागणी मराठा आंदोलक जे करतायत, मराठा प्रोटेस्टर जे आहेत ते करतायत. आणि आरक्षणाच्या बाबतीत आपल्याला ज्या काही महत्त्वाच्या बाबी आतापर्यंत अभ्यासायला मिळाल्या आहेत, अर्धा कायदा जो आहे
तो अर्धाच्या वरती मराठ्यांचा पाठ झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. काय सांगाल? नक्कीच म्हणजे माननीय मनोज जरांगे पाटलांचं जेव्हा जे शांततेत चाललेलं जे उपोषण होतं आणि ज्या वेळेला पोलिसांचा जो काही हल्ला झाला आणि त्यापासून जी थिणगी पडली, तर हळूहळू म्हणजे लोकांना जे काही कायद्याचे शब्द आहे आता ते कळायला लागले. म्हणजे जर आपण बघितलं तर युवा पिढी फार स्मार्ट आहे. जर आपण विचार केला तर कुठलीही गोष्ट युवा पिढीला मोबाईलच्या माध्यमातून असेल, अगदी काही सेकंदात गुगलवरती सर्च केलं तर ती माहिती आपल्या समोर येते की याच्यामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, केंद्राला असणारे अधिकार कोणते, राज्याला असणारे अधिकार कोणते, हे सहज तरुण पिढीला कळतं आहे. आणि निश्चितच मला वाटतं की तुम्ही तरुण पिढीला फसवू शकत नाही. आजपर्यंत जे 40-45 वर्ष आमच्या अण्णासाहेब पाटलांपासून वडजे पाटलांपर्यंत, काकासाहेब शिंदे भाऊंपर्यंत, कोपर्डीच्या ताईपर्यंत आणि आत्ता येऊन जी काही लढाई पोचलेली तर ते आमच्या मनोज जरांगे पाटलांपर्यंत. तर मला वाटतं आजपर्यंत जे तुम्ही देत आले की अल्टिमेटम जे काय आश्वासनं तुम्ही देत आले, तर निश्चितच आता तरुण पिढी जी काय आहे ती उग्र व्हायला वेळ लागत नाही आणि निश्चितच मला वाटतं त्यांना तुम्ही फसवू शकत नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतं की जे काही कायदा आहे, म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर 50%च्या आजचंच का, आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी एका बांधवाकडे बोर्ड बघितला की आम्हाला 50%च्याच आजचं आरक्षण हवं आहे, कारण ते टिकलं पाहिजे. कदाचित 50%च्या वरची जर मर्यादा गेली तर ते टिकणार नाही. आता हे सर्वांना माहिती झालं आहे. निश्चितच कोणत्या कलमाने आरक्षण मिळतं, प्रत्येक माणसाला अधिकार त्याचे काय असतात हे माहिती व्हायला सुरुवात झाली आहे. आणि निश्चितच मला वाटतं की आपण संख्या किती आहे, काय किती, यापेक्षा आपण बघायला पाहिजे की एक काडीची पेटी असते आणि काडीची पेटी आग लावण्यासाठी एक काडी मला वाटतं फार पुरेशी असते. आणि कदाचित एक जरी वन पेटला त्या ठिकाणी त्या काडीच्या माध्यमातून, तर निश्चितच एकत्रित आलेला समाज हा कुठल्याही दिशेला जाऊ शकतो. निश्चितच मला वाटतं 30 दिवसांचे 40 दिवस आणि 40 दिवसानंतर सुद्धा आज जर समाजाकडे पाहण्यासाठी किंवा एवढा मोठा प्रश्न सोडवण्यासाठी जर सरकारला वेळ नसेल, समितीला वेळ नसेल, तर निश्चितच आपण काय करतोय याचा विचार सरकारनं नेमलेली समिती जी आहे ती काय करते असा सवाल मराठा आंदोलकांनी केलेला आहे. आपल्यासोबत आणखी आंदोलक आहेत. तुम्हाला प्रश्न विचारतो, मराठा समाज जो आहे तो पाटीलकीत संपत गेला आणि नंतर आरक्षणासाठी जागी झाला असं तुम्हाला वाटतंय का? हो, आता जे आपले जे युवक आहे आमचे, म्हणजे जे थोडक्यात मांडा आपलं. हो, तर आमचे जे युवक आहे आता पेटून उठलेले आहे. आणि जे मराठा पहिला यांना समजत नव्हतं का आतापर्यंत जे आमचे मुलं आहे ते आज नोकरीच्या याच्यामध्ये आहे, पण त्यांना आज जर आपले जे टक्केवारी कमी असल्यामुळं किंवा त्यांच्यावाला हे असल्यामुळं तर ते आम्हाला नोकरीला लागू हे होऊ शकत नाही आणि तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही. टक्केवारीमुळं आरक्षणाची जी प्रथा आहे ते टक्केवारी आहे, इतर समाजाला पटकन नोकरी मिळते परंतु मराठा बांधवांना नोकरी मिळत नाही अशी त्यांची भूमिका आहे. काय सांगाल एकंदरीत महाराष्ट्रामध्ये मराठ्यांसाठीचं वादळ पेटलेलं आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून? जय शिवराय. तर माझं सरकारला असं म्हणणं आहे की आम्ही कोणाचं आरक्षण मागत नाही, आमचं जे स्वतःचं ते द्या. आता माझं घरातलं उदाहरण सांगतो. माझी पुतणी, तिला CITला 82% मार्क पडले. तिला MBBSला ॲडमिशन घ्यायचं होतं, पण तिला मार्काअभावी आणि आरक्षणाअभावी पुढे घेता आलं नाही. तर तिनं DHMSला ॲडमिशन घेतलं आणि DHMSमध्ये तिचे 4 वर्ष वायाला गेली. आणि मार्क असूनसुद्धा तिचा उपयोग झाला नाही. तरी तिनं जिद्द सोडली नाही. तिनं MBBS DHMS केलं. DHMS नंतर डिग्री घेतली. तरी पण आरक्षणाची कमकुवतता त्या ठिकाणी जाणीव, ती उणीव आहे ती त्या ठिकाणी राहिली, ती भरूनच निघली नाही. या आरक्षणाअभावी तिचं आता वय 35 वर्ष झालं आणि 35 वर्षाच्या नंतर शिक्षण आरक्षणामुळे अधुरच राहिलं. तर या ठिकाणी आरक्षणाच्या अभावी जी काही मिळणाऱ्या नोकऱ्या होत्या त्या मराठा समाजातील युवती आणि युवकांना मिळालेल्या नाहीत अशी भूमिका आंदोलकांची आहे. त्यामुळे आरक्षण गरजेचं आहे असं मत त्यांचं आहे. काका आपल्यासोबत आहेत. काय वाटतंय, महाराष्ट्र राज्यभर महाराष्ट्रातील मराठ्यांचं आरक्षणासाठीचं वातावरण वादळ पेटलेलं आहे, काय भूमिका वाटते तुम्हाला? हे वादळ पेटण्यासाठी पेटलं म्हणजे हे आरक्षणाचा मुद्दा हा प्रत्येकाला त्याची झळ पोचायला लागलेली आहे. त्यातलंच मी एक उदाहरण आहे. माझा मुलगा, मी जेव्हा BTECला ॲडमिशन घेण्यासाठी गेलो तर त्यावेळेस मी अक्षरशः रडत होतो. आणि माझ्या मुलाला 89% मार्क होते, नंबर पण लागला, परंतु फीस पूर्ण मागत होते, माझ्याकडे पैसे नव्हते. तर तिथं मी जेव्हा त्या शिक्षकांना विनंती केली तर त्यांनी मला सहकार्य केलं, परंतु इतर समाजाच्या मुलांना 42,000 रुपये फीस आणि ओपनच्या मुलांना 85,000 रुपये फीस, हा इतका फरक हा प्रत्येकाच्या लक्षात यायला लागला.
आणि आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी सगळे बांधव आहे. 2-2, 5-5, 2-2, 3-3 एकर क्षेत्र आता प्रत्येकाला यायला लागलं. शेतीला हमी भाव नाही आणि जर समजा हमी भाव असता तर पैसा जास्त झाला असता, आम्ही ती फीस पण भरू शकलो असतो. बरोबर. आणि शेतकरी हा कुणबीच आहे पहिल्यापासून. तो क्षत्रिय पण होऊ शकतो. तो क्षत्रिय पण होऊ शकतो. जर आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर आत्ता आमच्या एका बांधवांनी सांगितलं की एक काड्याची पेटीतली एक काडी काफी असती, तसं आम्ही फक्त वाट बघतोय. जर कदाचित आम्हाला आदेश जर आले, आम्ही स्वतः आक्रमक आहे, परंतु आम्ही शांत याच्यासाठी एका मनोज भाऊ सांगताय का केसेस ह्या तुम्हाला परवडण्यासारख्या नाही आहे आणि कोर्टाचा कचेरीचा खर्च हा पेलू शकत नाही. केसेस झाल्या म्हणजे आरक्षण मागायचं कोणासाठी? केसेस होऊ नये म्हणून शांततेचं आव्हान मनोज पाटील जरांगे यांनी केलेलं आहे. आपल्यासोबत आणखी आंदोलक आहेत. आपलं म्हणणं थोडक्यात मांडा. आज आंतरवाली सराटीपासून जी उपोषणाची ठिणगी पेटली, कारण मनोज जरांगे पाटील कोण आहे हे समाजाला माहीत झाले नसते. तिथे त्यांनी गोळीबार केला, लाठीचार्ज केला. त्यामुळे हे आरक्षण समाजापर्यंत आलं आणि शासनाला एकच विनंती आहे का मनोज जरांगे पाटील जेपर्यंत क्लिअर आहे म्हणजे तोपर्यंत तुम्ही आरक्षण द्या. त्यांच्या जर जीवाला काही जर हानी झाली त्यावेळेस महाराष्ट्रात वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही, ही सगळ्यात शासनाचा. जरांगे पाटील आता उपोषणाचा मुद्दा सोबत घेतलेला आहेत आणि उपोषणामध्ये जर जरांगे पाटील यांच्या प्रकृतीवरती जर काही परिणाम झाला किंवा जर काही प्रकृती खालावली तर काका समोर आहे, तर त्या ठिकाणी समाज आक्रमक होऊ शकतो अशी भूमिका मराठा आंदोलकांनी व्यक्त केलेली आहेत. काका काय सांगाल, मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला अनुसरून आज या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहेत, काय भूमिका आहेत बांधवांच्या? आरक्षणासाठी मी माझ्या मुलाला शिक्षण देऊ शकलो नाही. आरक्षण नसल्यामुळे आता माझे नातू आले, ते नातू सुद्धा शिक्षणासाठी वंचित राहू राहिले. आरक्षण नसल्यामुळे त्यांना शिक्षण देऊन करणार काय? त्यांना कुठे ठेवणार आपण? पैसे कुठे भरणार? बरोबर आहे. म्हणून आरक्षण आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. कोण म्हणतं देत नाही? कोण म्हणतं देत नाही? छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. एक मराठा, एक मराठा, एकच मिशन, एकच मिशन. पाटिल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जरांगे पाटिल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एक मराठा, लाख मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कोण म्हणता देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणता देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. एक मराठा, लाख मराठा. एक मराठा, लाख मराठा. एकच मिशन, मराठा आरक्षण. एकच मिशन, मराठा आरक्षण. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे कोण म्हणतं देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतं देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. एकच मिशन, एकच मिशन. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. एक मराठा, लाख मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय जिजाऊ. जय शिवाजी. जय जिजाऊ. जय शिवाजी. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. कोण म्हणतं देत नाही?